नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स म्हणजे क्लर्क या पदाची सविस्तर अशी जाहिरात. ओके मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्पेसिफिक पाहणार आहोत की महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत, कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत, परीक्षेचा सिलेबस काय असणार आहे, परीक्षेची फीस काय असणार आहे, सगळं काही डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड पेमेंट ऑफिस. तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर रजिस्ट्रेशनची सुरुवात कधी असणार आहे? दिनांक 17/12/2024 ते 7/1/2025 यावरती असणार आहे. ओके, कोणत्या याच्या वेबसाईटवरती फॉर्म भरायचा? तर http://sbi-webcareers.current-affairs. आता मित्रांनो, एवढं जाण्यापेक्षा काय करायचं, फक्त बँकर्स अड्डा SBI क्लर्क रिक्रुटमेंट एवढं टाकायचं आणि अप्लाय ऑनलाईन. बँकर्स अड्डा SBI क्लर्क रिक्रुटमेंट अप्लाय ऑनलाईन एवढं केलं की अप्लाय ऑनलाईनची तुम्हाला लिंक दिसते, त्याच्यावरती क्लिक करायचं. आपोआप तुम्हाला तिथे डायरेक्ट तुम्हाला रजिस्ट्रेशनची लिंक भेटून जाईल. आता महत्त्वाचं बघा, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड टेंटेटिव्हली इन द मंथ ऑफ फेब्रुवारी 2025. म्हणजे फेब्रुवारी 2025 मध्ये प्री एक्झाम असणार आहे, पूर्व परीक्षा, आणि मेन एक्झाम असणार आहे तुमची मार्च किंवा एप्रिलमध्ये. म्हणजे फेब्रुवारीमध्ये जर तुमची पूर्व परीक्षा झाली तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा एप्रिलमध्ये तुमची मेन परीक्षा असणार आहे. ओके, आता आणखी महत्त्वाचं याच्यामध्ये काय काय येतं आपण त्याला सविस्तरपणे एकदम डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. आता मित्रांनो, आपण पाहूया डायरेक्ट जागेवरती. बघा, महाराष्ट्र मुंबई मेट्रोसाठी किती जागा आहेत. ओके, महाराष्ट्र मुंबईसाठी किती जागा आहेत म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये म्हणजेच काय, तर आपले परभणी, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, पुणे वगैरे एक्सेट्रा हे सर्व जे जिल्हे येतात ना त्यानुसार. आता बघा, मग आपण बघू शकतो SC प्रवर्गासाठी 115 जागा आहेत. ओके, टोटल आहेत 1163. महाराष्ट्रासाठी किती आहेत? 1163 आहेत. या 1163 पैकी SC जातीसाठी आहेत 115, नंतर ST प्रवर्गासाठी आहेत 104, नंतर OBC साठी आहेत 313, EWS साठी आहेत बघा 115. म्हणजे EWS या जात प्रवर्गामध्ये जे येतात त्यांना 115 आहे, म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन. आणि जनरल कॅटेगरीमध्ये जे येतात त्यांच्यासाठी 516 जागा आहेत. ओके, आता बघूया फी आहे. आता PWBD म्हणजेच काय, तर अपंगत्व प्रवर्गामध्ये जे येतात त्यांच्यासाठी तर फी आहे, म्हणजे फिज्युअली इम्पेअर्ड आहेत त्यांना आहेत 13, नंतर हिअरिंग इम्पेअर्ड जे आहेत, ऐकण्याचा दोष, त्यांना 13 आहेत, नंतर LD आहे का नाही, लो डिव्हिजन म्हणजे काय म्हणूया, त्यांना अल्पदृष्टी आहे वगैरे, त्यांच्यासाठी 11 आहेत. नंतर LD यांच्यासाठी सुद्धा आहेत मित्रांनो 11. नंतर बघा, ह्या XX याच्यामध्ये 115 आहेत, DXS मध्ये 51 आहेत. आता SC ST OBC यांच्यामध्ये या बॅकलॉगच्या जागा आहेत. या किती आहेत? तर बॅकलॉगच्या आहेत. बॅकलॉगच्या बघू शकता, SC साठी 59 आहेत, ST साठी 37 आहेत, OBC साठी 72 आहेत, टोटल आहेत 168. ओके, नंतर PW साठी, आता इथून जो पट्टा चालू व्हायला ना मित्रांनो XS पासून, तर हा सगळा बॅकलॉगचा आहे, म्हणजे जुन्या राहिलेल्यासाठी. तर FI साठी आहेत, अपंगत्वासाठी 3 आहेत, HI साठी 3 आहेत, LD साठी 4 आहेत, D आणि साठी 4 आहेत, टोटल अशा पद्धतीने 14 आहेत. XS साठी 104, DXX साठी 19 आणि टोटल आहेत 126. फोकस तुम्ही या जागेवरती करा. ओके, 1163 पैकी, आणि या बॅकलॉगच्या आहेत, म्हणजे 100% एवढ्या 1163 तर आहेतच. आता बघूया यासाठी लागणारा क्रायटेरिया काय काय आहे. ओके, आता बघू शकता मित्रांनो क्रायटेरिया काय काय लागतो यासाठी. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्वात महत्त्वाचं, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर एनी इक्विव्हॅलंट qualification recognized as such as by central government. Candidates having integrated dual degree DD certificate should ensure that all the date of passing the IDD is on before 31/12/2024. म्हणजे तुमच्याकडे इन एनी डिसिप्लिन, कोणत्याही शाखेचं, कोणत्याही ब्रांचची तुमच्याकडे डिग्रीची पदवी असणं आवश्यक आहे. ग्रॅज्युएशन BA असो, BCom असो, BSc असो, डॉक्टर असो, इंजिनिअरिंग असो, काही असू द्या, तुमच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. कधी? तर 31/12/2024 म्हणजे 31 डिसेंबर 2024 पर्यंत तुमची डिग्री असणं आवश्यक आहे. नंतर बघा, दोज हु आर इन द फायनल इयर ऑर सेमिस्टर ऑफ देअर ग्रॅज्युएशन मे ऑल्सो अप्लाय प्रोव्हिजनली सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट. जे लोक ग्रॅज्युएशनला आहेत, फायनल इयरला आहेत, ते सुद्धा अप्लाय करू शकतात, परंतु अट काय, तर दे विल हॅव टू प्रोड्यूस प्रूफ ऑफ हॅव्हिंग पास्ड इन ग्रॅज्युएशन एक्झामिनेशन ऑन 31/12/2024. ग्रॅज्युएशनच्या याला आहेत ते, परंतु त्यांना 31/12/2024च्या पूर्वी जर त्यांच्या हातामध्ये ग्रॅज्युएशन डिग्रीची किंवा मार्क मेमोची सर्टिफिकेट असेल तर त्यांना हा फॉर्म भरता येऊ शकणार आहे. ओके, नंतर बघा,
तुम्ही बघू शकता रिझर्वेशन प्रत्येक कॅटेगरीसाठी रिझर्वेशन आहे. रिझर्वेशन विथ पर्सनल विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी म्हणजे अपंगत्वासाठी सुद्धा रिझर्वेशन आहे. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया, पहिला क्रायटेरिया ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. दुसरा आहे नॉट बिलो 20 इयर्स अँड नॉट अबो 28 इयर्स. म्हणजेच काय तर 20 वर्षाच्या खाली नाही, म्हणजे 20 वर्ष कंप्लीट पाहिजे, म्हणजे 21 वर्षात पदार्पण तेव्हा अर्ज करू शकता आणि 28च्या वर करू शकत नाही. आता 28च्या वर करू शकतात, परंतु त्याला रिलॅक्सेशन आहे. ओके, SC STचा असेल तर 5 वर्षाचं रिलॅक्सेशन म्हणजे 28 प्लस 33 वर्षाचा. 33 वर्षाचा असेल तर तो अप्लाय करू शकतो. OBCसाठी 3 वर्षाचं म्हणजे 31 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. PWD जनरल आणि EWS मध्ये असेल म्हणजे अपंगत्व तर त्यांना 10 वर्षाचं म्हणजे आपण म्हणूया 38 पर्यंत. PWD SC ST असेल तर 15 वर्षाचं. ओके, मग आणखी 15 वर्ष वाढतात याच्यामध्ये म्हणजे 28 प्लस 15. नंतर PWD OBC असेल तर 13 वर्ष वाढतात आणखी. ओके, तर या पद्धतीने एक्स सर्व्हिसमॅनला बघा, जे जुने एक्स सर्व्हिसमॅन असतील त्यांच्यासाठी किती आहे तर ॲक्च्युअल पिरियड ऑफ सर्व्हिस रेंडर इन डिफेन्स सर्व्हिसेस प्लस 3 इयर्स. ओके, म्हणजे त्यांची सर्व्हिस आणखी 3 वर्ष अँड 8 इयर्स फॉर डिसेबल एक्स सर्व्हिसमॅन बिलॉंगिंग टू SC ST सब्जेक्ट टू मॅक्सिमाइज एज ऑफ 50 इयर्स. जे डिसेबल झालेले असतील म्हणजे लढाईमध्ये वगैरे तर त्यांच्यासाठी 8 वर्षाचा कालखंड. विडोज, डायव्होर्स वुमेन अँड वुमन ज्युडिशियली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड अँड हु आर नॉट रिमॅरिड म्हणजे ज्या विडोज आहेत, विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी किती आहे तर 7 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. ओके, बघा इथे दिले सब्जेक्ट टू द मॅक्झिमम एज लिमिट ऑफ 35 इयर्स फॉर जनरल आणि EWS. जनरल EWS साठी 35 इयर्स, 38 इयर्स फॉर OBC अँड 40 इयर्स फॉर SC ST कॅन्डिडेटसाठी आहे. ओके, तर ही वयाचा क्रायटेरिया आहे. नंतर बघा व्हिज्युअल इम्पेअरमेंट, तुम्ही यापूर्वी सांगितलं त्या पद्धतीने हेअरिंग इम्पेअरमेंट ऐकण्यातील दोष यांच्यासाठी सुद्धा रिझर्वेशन आहे. नंतर लोकोमोटर डिसॅबिलिटी यांच्यासाठी सुद्धा आहे. ओके, आणखी महत्त्वाचं काय काय याच्यामध्ये आपण बघूया. ओके, आता बघा लिस्ट ऑफ मीडियम एक्झामिनेशन अकॉर्डिंग टू द स्टेट पिरियड. परीक्षा तुम्हाला या भाषेमध्ये देता येतील. महाराष्ट्रामध्ये बघा पेपर तुमचा इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये असणार आहे. तुम्हाला परीक्षा देत असताना फक्त लँग्वेज चूज करायची. इंग्लिशचा पेपर तर इंग्लिशमध्ये होईल, परंतु गणित आणि न्यूमरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंगचा यांचा पेपर तुम्हाला मराठीमध्ये असेल. आता प्री एक्झाम बघा कशी असेल तर ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झाम कन्सिस्टिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट फॉर 100 मार्क्स विल बी कंडक्टेड ऑनलाईन. ऑनलाईन पद्धतीचा पेपर असेल, 100 मार्काचा असेल आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपचा असेल. 3 सब्जेक्ट आहेत बघा, इंग्लिश आहे, न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजे गणित आहे, रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता आहे. आता इंग्लिश मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिशमध्ये असणार आहे. किती क्वेश्चन असणार आहेत 30 क्वेश्चन इंग्लिशचे 30 मार्कला आणि वेळ आहे 20 मिनिटं. ओके, 20 मिनिटामध्ये सोडवायचा आहे. 20 मिनिटं संपले की दुसरा आपोआप सेशन चालू होतो. नंतर आहे न्यूमरिकल ॲबिलिटी, तुम्ही इंग्लिश घेऊ शकता, मराठी घेऊ शकता, हिंदी घेऊ शकता. 35 क्वेश्चन आहेत, 35 मार्क आणि वेळ आहे 20 मिनिटात सोडवायचा. रिझनिंग ॲबिलिटी, भाषा तुम्ही मराठी घ्या, इंग्लिश घ्या, हिंदी घ्या. 35 क्वेश्चन, 35 मार्क आणि 20 मिनिटं. तर अशा पद्धतीने टोटल 100 क्वेश्चन आहेत, मॅक्झिमम मार्क आहेत 100 आणि वेळ आहे 1 तासाचा. हे आहे तुमचा प्रीचा परीक्षेचा एक्झाम्पल. ओके, सिलेबस. आणि याला निगेटिव्ह सुद्धा आहे, 1/4 तुमची निगेटिव्ह मार्किंग सुद्धा याला आहे. ओके, चला नंतर बघा आता पाहूया मेन एक्झामिनेशनचा काय असणार आहे. तर मेन एक्झामिनेशनचं पाहू शकता तुम्ही. ओके, हा सुद्धा तुम्हाला याच्यामध्येच द्यायचा, तुम्हाला ऑप्शन असणार त्यानुसार तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये मेनमध्ये 4 आहेत बघा. पहिला येतो जनरल अँड फिनान्शियल अवेअरनेस. ओके, तर मीडियम ऑफ एक्झाम तुम्ही मराठी घेऊ शकता, इंग्लिश घेऊ शकता, हिंदी घेऊ शकता. 50 क्वेश्चन असणार आहे, 50 मार्क असणार आहे आणि वेळ आहे 35 मिनिटाचा. नंतर जनरल इंग्लिशसाठी मीडियम ऑफ एक्झाम काय असणार आहे, इंग्लिश असणार आहे. क्वेश्चन 40 असणार आहे, मॅक्झिमम मार्क 40 असणार आहे आणि वेळ आहे 35 मिनिटाचा. ओके, नंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मराठीत द्या, हिंदीत द्या, इंग्लिशमध्ये द्या. 50 प्रश्न आहेत, 50 मार्कला आणि वेळ आहे 45 मिनिटाचा. नंतर रिझनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड. ओके, यासाठी 50 प्रश्न आहेत, 60 मार्कासाठी आहे आणि वेळ आहे 45 मिनिटाचा. अशा पद्धतीने टोटल 190 प्रश्न आहेत, 200 मार्क आहेत आणि वेळ आहे तुमच्याकडे 2 तास 40 मिनिटाचा वेळ आहे. ओके, असा मेनचा आहे. याला इंटरव्ह्यू वगैरे नाही आहे, मेनच्या मार्कवर तुमचं सिलेक्शन असणार आहे. ओके, आणखी याच्यासाठी काय बघा आता कॉल लेटर कधी येणार तर तुम्हाला जसं सांगितलं फेब्रुवारीमध्ये परीक्षा असणार तर 10 दिवस आधी, परीक्षेच्या 10 दिवस आधी कमीत कमी तुम्हाला कॉल लेटर येणार आहे. ओके, नंतर मेन एक्झाम कधी येईल बघा. कॅन्डिडेट्स क्वालिफाईड फॉर मेन एक्झामिनेशन वुड बी एबल टू डाउनलोड देअर कॉल लेटर फ्रॉम द बँक्स वेबसाईट टेंटेटिव्हली फ्रॉम 10 days बिफोर द एक्झाम डेट. मेनचं सुद्धा सेम, मेनची परीक्षा असेल 10 दिवस अगोदर तुम्हाला त्याचं मिळणार आहे.
पे स्केल बघा 24,050 पासून चालू होतो, तो एंड आहे 64,480. म्हणजे इथं बघा स्टार्टिंग बेसिक पे किती असणार आहे, तर 26,730 असणार आहे. ओके, मग इथे बघा 24,050 प्लस 2 ॲडव्हान्स इन्क्रीमेंट ॲडमिसेबल टू ग्रॅज्युएट. ओके, म्हणजे 26,000च्या अबोव मिळणार आहे. नंतर बघा जे मेट्रोमध्ये राहतात, मेट्रो म्हणजे मुंबईमध्ये राहतात, तर त्यांच्यासाठी 46,000 सॅलरी आहे, जास्त आहे. ओके, तर त्यांना इन्क्लुझिव्ह सुद्धा मिळणार, डिअरनेस अलाउन्सेस भेटणार, महागाई भत्ता भेटणार त्यांना आणि इतर सुविधा वगैरे मिळणार. तसेच गव्हर्नमेंटच्या प्रोव्हिडंट फंड असतील, न्यू पेन्शन स्कीम असेल किंवा लिव्ह फेअर आहे की नाही सुट्ट्याचं, मेडिकल असेल, इतर फॅसिलिटीजसुद्धा मिळणार आहेत. प्रोबेशन पिरियड लागल्यानंतर प्रोबेशन पिरियड किती असणार आहे, 6 महिन्याचा असणार आहे. त्यानंतर तुम्हाला एकदम परमनंट वगैरे तुम्ही होणार आहात. नंतर बघा प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग असणार, SC ST OBC असतील किंवा एक सर्व्हिसमॅन PWBD. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग म्हणजेच काय, तर बँकिंगचा सिलेबस काय वगैरे तुम्हाला तिथे औरंगाबाद किंवा पुणे यासारख्या ठिकाणी तुम्हाला सिलेबस वगैरे त्याबद्दल सांगतात. याला प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग 3 दिवसाचं असते, 2-3 तासाचं असते. ओके, इच्छा असेल तर तुम्ही फॉर्म भरताना क्लिक करू शकता, नसेल तर नाही केलं तरी सुद्धा चालतं. आता फीसवर जाऊया. SC ST PWB एक्सेस DXS असेल तर यांना फीस नाही आहे. काय फीस नाही आहे SC ST PWB. पण जनरल OBC EWS असेल तर त्यांना 750 रुपये फीस आहे. किती, 750 रुपये फीस आहे. ओके, अप्लाय कुठं करायचं तुम्हाला सांगितलं, या वेबसाईटवरती जाऊ शकता तुम्ही, SBI करिअर करंट ओपनिंग किंवा bankersSBI क्लर्क अप्लाय ऑनलाईन असं जरी केलं तरी तुम्हाला तिथे मिळून जाईल. ओके, आता बघा इथे तुम्हाला काय लिहायचं, डिक्लेरेशन लिहायचं. हे जे डिक्लेरेशन दिले ना, इथे तुमचं नाव लिहायचं, नेम ऑफ द कॅन्डिडेट, नंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची, जन्मतारीख टाका आणि मग हिअर बाय डिक्लेअर इथून चालू करायचं. पासून तुमचं नाव टाकलं, तुमची जन्मतारीख टाकली, मग पूर्ण लिहिलं तर इथेच थांबायचं. ओके, नंतर बघा लेफ्ट थंब इम्प्रेशन घ्यायचं आहे तुम्हाला. इफ अ कॅन्डिडेट इज नॉट हॅव्हिंग लेफ्ट थंब, एखाद्या माणसाला जर लेफ्ट थंबच नसेल, म्हणजे त्याचा लेफ्ट अंगठाच नसेल, तर तो राईट थंबने सुद्धा करू शकतो. म्हणजे थंबचं इम्प्रेशन करून त्याचं इंकवर हे करून तो फॉर्म भरत असताना अप्लाय करू शकतो. ओके, आता बघूया टेंटेटिव्ह लिस्ट ऑफ सेंटर, परीक्षा सेंटर कुठले, तर महाराष्ट्रामध्ये कोणते आहेत, अहमदनगर आहे, अकोला आहे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद आहे, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर, हे सगळं आहे त्याच्यामध्ये. ओके, चला आणखी बघा आता महत्त्वाचं काय याच्यामध्ये, फोटोग्राफ बघा. फोटोग्राफ कसा असला पाहिजे, फोटोग्राफ मस्ट बी अ रिसेंट पासपोर्ट स्टाईल कलर पिक्चर, कलर फोटोग्राफ असला पाहिजे. मेक शुअर दॅट द पिक्चर इज इन कलर, टेक अगेन्स्ट लाईट कलर, प्रिफरेबली व्हाईट बॅकग्राऊंड. म्हणजे व्हाईट बॅकग्राऊंड जर असलं तर चांगलंच आहे असं त्यांनी सांगितलं. साईज किती पाहिजे, 20 KB ते 50 KB पर्यंत त्याची साईज करायची. म्हणजे फोटो काढला तुम्ही तर अपलोड करताना त्या फोटोची साईज 20 KB ते 50 KB असली पाहिजे. सिग्नेचरची बघा 10 ते 20 KB असली पाहिजे. आणि सिग्नेचर कशी, तर साईन ऑन व्हाईट पेपर विथ ब्लॅक इंक पेन, काळ्या इंक पेनचा वापर करून. मग महत्त्वाचं बघा, काळ्या पेनीचा वापर करून तुम्हाला साईन करायची पांढऱ्या शुभ्र कागदावरती आणि त्याची 10 KB ते 20 KB साईज करून तुम्हाला अपलोड करायचा. लेफ्ट थंब इम्प्रेशन सुद्धा बघा व्हाईट पेपरवर लिहायचं. लेफ्ट थंब इम्प्रेशन तुम्ही ब्ल्यू किंवा ब्लॅक इंकचा वापर करून तुम्ही थंब इम्प्रेशन करू शकता. ओके, ते पण कधी कसं करायचं, पांढरा पेपर घ्यायचा, त्यावरती थंब घ्यायचा आणि त्याची साईज किती, 20 ते 50 KB. ओके, आणि जो डिक्लेरेशनवर सांगितलं तुम्हाला, तर डिक्लेरेशन इंग्लिशमध्ये लिहायचं तुम्हाला. ओके, पूर्णपणे, आणि व्हाईट पेपर विथ ब्लॅक इंक म्हणजे काळ्या पेनीनं ते डिक्लेरेशन सुद्धा लिहायचे. त्याची साईज करायची 50 ते 100 KB. आणि जे सिग्नेचर असेल, तुमचं हँड रिटन डिक्लेरेशन असेल, कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं का नाही लिहायचं. ओके, चला मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब